मागील 10 वर्षात 193 राजकीय नेत्यांच्या विरोधात ईडीनं नोंदवलाय गुन्हा। 2 प्रकरणातील नेत्यांना ईडीकडून शिक्षा सुनावण्यात आली आहे। केंद्र सरकारची संसदेमध्ये ही माहिती केंद्र सरकारने दिली आहे। सीपीआयएमचे राज्यसभा खासदार ए रहीम यांनी विचारलेल्या प्रश्नावर अर्थ मंत्रालयाने उत्तर दिलं आहे। केवळ 2 प्रकरणातील नेत्यांना ईडीकडून शिक्षा झालेली आहे, मात्र बाकीच्यांना केवळ ईडीच्या कचाट्यात अडकवण्यात आला असा आरोप होत होता। 10 वर्षात 193 राजकीय नेत्यांच्या विरोधात ईडीनं गुन्हे नोंदवले आहेत आणि केवळ 2 प्रकरणातील नेत्यांना ईडीकडून शिक्षा झाल्यानं ईडीच्या कार्यक्षमतेवर, कार्यप्रणालीवर शंका उपस्थित होते। यापूर्वीच कोर्टानं ईडीला आपल्या अधिकारांचा दुरुपयोग करण्याबाबत फटकारलंही होतं। या बाबतीत बोलण्यासाठी आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे आपल्यासोबत आहेत। सुषमाजी, ईडीनं 10 वर्षात 193 लोकांवरती, राजकीय लोकांवर गुन्हे दाखल केले, मात्र दोघांना फक्त शिक्षा झाली आहे असं बाहेर आलंय। ज्या अर्थी 193 लोकांवर गुन्हे दाखल होऊन फक्त 2 माणसांवर ते गुन्हे दाखल होण्यापर्यंतचा प्रवास होतो, याचा अर्थ ईडी ज्यांच्यावर गुन्हे दाखल करते त्याचा कन्व्हिक्शन रेट इतका कमी असेल तर ईडी राजकीय द्वेषाने गुन्हे दाखल करते का? हे जे 193 लोक आहेत, हे 193 लोक कोणत्या पक्षाचे आहेत हे सुद्धा शोधणं गरजेचं आहे। आणि 193 पैकी जे 191 राहिलेले आहेत ते आता गुन्हा दाखल झाल्यानंतर किंवा ईडीचा ससेमिरा मागे लागल्यानंतर कोणत्या पक्षात आहेत हे सुद्धा शोधलं पाहिजे। म्हणजे आपल्याला बऱ्यापैकी भाजपाने ईडीला काय पद्धतीने घरगडी करून ठेवलाय हे लक्षात येईल। धन्यवाद सुषमाजी, आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।